हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर इकडे आम्ही ठाण्याला आलेलो आहे शॉपिंग करण्यासाठी, कारण दिशाचं सँड ऑफ आहे आणि तिला साडी वगैरे नंतर गळ्यातलं बॅग वगैरे असं काय काय वस्तू घ्यायच्या होत्या म्हणून. तर साडी आम्ही घेतली होती नागरिकमधून. तर इकडे आम्ही गळ्यातलं बघण्यासाठी आलो होतो. तर इथं खूप छान वेगवेगळ्या व्हरायटीचे अगदी गळ्यातले वगैरे होते आणि खूप रिजनेबल प्राईजमध्ये सुद्धा होते. 100पासून स्टार्टिंग होते. ते पुढे तुम्ही कितीहीपर्यंत घेऊ शकता. जसं जसं ते त्याची प्राईज म्हणजे जसं तुम्ही घ्याल तसे ती प्राईजनुसार देत होते. तर मी तर हे ₹100 आहे ना त्यातलंच घेतलं. खूप छान होतं आणि एकदम नाजूक तिला पाहिजे होतं. तर आणि तिच्या साडीवर मॅचिंगसुद्धा होतं हे, म्हणून हेच घेतलं. कानातले तर ऑलरेडी होतेच माझ्याकडे मोठे, म्हणून पण ह्याच्यावर सुद्धा कानातले होते. तर तिने ते दुसरे घातले होते, हे घातले नव्हते. आणि खूप छान छान मस्त मस्त होते गळ्यातलं वगैरे. आणि हे कसं ना, तुम्ही यूज केल्यानंतर परत आहे ह्याच्यातच ठेवलंत ना तर ते अजिबात खराब होत नाहीत. आणि जर आपण असंच ठेवून दिलं तर मग ते खराब होतात आणि काळं पडतात. मी त्या भैयाला सुद्धा विचारत होते, हे खराब होणार नाही ना काळं? तर तो म्हटला की घरी जावा, उकळत्या पाण्यात टाका आणि हे आणून द्या, अजिबात खराब होणार नाही. पण छान होतं, मला आवडलं. मग तिलाही आवडलं. मग ते घेतलं. मग तिथून आम्ही पुढे बॅग घेण्यासाठी आलो होतो. तर बाहेर बाहेर अशा ना बॅग वगैरे असतात ना, तर त्यांच्याकडे सुद्धा खूप छान बॅग होत्या. पार्टी वेअर वगैरे, रेग्युलर यूजसाठी सुद्धा. तर त्याच्यातलं तिला घे पार्टी म्हटलं वेअर तर तिला नको साठी जी होती. बॅग असतात ना, मग तशी बॅग घरातच घ्यायची आमच्याकडे होती. एक पण ऑलरेडी बॅग होती माझ्या तिला काही बहिणीची, मग आवडलीच नाही तीच म्हणून तिने आम्ही नेली घेतलीच होती. नाही तिथे. आणि इथं परत पार्टी पुढे ते वेअरसाठी कॅरामध्ये अशा पण बॅग बघितलं असतात. तर तिथं सुद्धा तर आवडल्या त्या नाही. घे म्हटलं तर तर ती नकोच, तिला ती पण बोलली की नकोच खूपच होतं. असं मॅचिंग आणि मॅचिंग इकडे होते, मला नंतर नको. म्हणून कारामध्ये तिने सुद्धा आलो. कोणतीच बॅग ह्याच्यातली सिलेक्ट ठाण्यामध्ये आहे केली नाही. कारा म्हणून शॉप, आणि जे तिथे बाहेर आलो. असतात ना, तर तर इथे त्यांच्याकडे सुद्धा पण छान बघितलं. छान तिला असतात. अ, एक चप्पल घ्यायची होती 200-200, सँडल. 250-250 रुपयाला तर ती वगैरे. सुद्धा बघितली, पण इथं खूप महाग कॅरामध्ये होते असतात पण तिथं. खूप महाग ह्या असतात. तरी शॉपमध्ये पण तिला खूप म्हटलं महाग चल असतात. बघून येऊ आपण, म्हणून तरी सगळीकडं पण म्हटलं चल बघितलंय. बघू पण आपण. मग तिथं बघितलं तर तिथं सुद्धा तिने बॅग काही घेतलीच नाही. मग तिथून नंतर आम्ही बाहेर आल्यानंतर एक शॉप आहे. तर तिथं एक तिला चप्पल घेतली. इथं आम्ही बघितली तर इथे चप्पल आहेत, खूप सारे व्हरायटीचे आहेत, मस्त मस्त. पण स्टार्टिंग होते 999, ₹1000 तर तिथं काही घेतली नाही. मग पुढे दुकान आहे तिकडे घेतली आणि तिथे काही शूटच नाही केलं. मग परत तिथून आम्ही आलो झोडिओमध्ये. तर झोडिओमध्ये तिला लिपस्टिक लिपस्टिक तरी होत्या, फक्त तिला हे घ्यायचं होतं. तर तिला इथे मस्कारा घ्यायचा होता म्हणून आम्ही आलो होतो. लिपस्टिक वगैरे बाकीचं तर सगळं सामान घरात होतंच म्हणून काही घेतलं नाही. पण बाकीचं सुद्धा मग बघितलं. कशा आहेत कपडा वगैरे सुद्धा छान होते कपडे वगैरे, पण कपडे काही घेतले नाही. फक्त आम्ही मस्कराच घेतला आणि थोडंसं झोडिओ फिरून बघितला. तर लिपस्टिक वगैरे छान होत्या, चांगल्या होत्या. नंतर टी-शर्ट्स, शर्ट्स वगैरे. आणि आजकालच्या सगळ्याच आया माझ्या मते बहुतेक सगळ्या मुलींना घेऊन शॉपिंग करायला गेल्या होत्या, की लास्ट इयर आहे स्कूलचं म्हणून. पण आमच्या वेळेस असं काही नव्हतं. ना लिपस्टिक ना काही, काही नाही. ना जे काही मम्मीची साडी होती तीच आम्ही तीच साडी वगैरे आम्ही घालून गेलो होतो. पण लिपस्टिक एखादी असेल पण नसेल. ना मस्करा, ना आयलाइनर, ना फेस वॉश असलं तसलं काहीच काहीच नव्हतं आमच्या वेळेस तरी. फक्त आम्ही पॉन्ड्स पावडर लावायचो आणि बस एवढंच, बाकी काहीच नव्हते. हां, फेअर अँड लव्हली लावत होती त्यावेळेस. ती पण मी चोरून चोरून लावायची, कारण मम्मी ओरडायची म्हणून, की लावू नको, चेहरा खराब होईल म्हणून वगैरे. नंतर सुट्टीला वगैरे गावाला गेलो तर आमच्या मामीची असायची फेअर अँड लव्हली. तीसुद्धा मी कधीतरी लावायची. तर मामी पण आमची ओरडायची, लावू नको म्हणून आत्ताच, नंतर खराब होईल चेहरा वगैरे म्हणून. आणि नंतर मग नाहीच. मग 11वी-12वी झाली तरीसुद्धा मी काही जास्त मेकअप वगैरे कधीच नाही. कॉलेजला जायचं तर त्यावेळेस रोज मुली वेगवेगळे कानातलं घालून यायच्या. मग मी सोन्याचं एकच कानातलं घातलं, चेंजच करायला नको म्हणून. तर आम्ही काही जास्त आमच्या वेळेस शॉपिंग नाही, नाही काहीतरी असं मेकअप वगैरे काहीच नव्हतं. पण आता एक हौस आपली जी पूर्ण झाली नाही, तर ती मुलींना म्हणजे मुलींची हौस पूर्ण व्हावी असं वाटतं, म्हणून आपण पण मुलींच्या बरोबर जे काही त्यांना लागतं तर ते घेऊन देतो. ऑलरेडी त्यांच्याकडं मेकअपचं वगैरे सामान आहे. म्हणजे त्यांच्या मावशीने वगैरे गिफ्ट केलेलं आहे. त्यामुळे ते काही घेतलंच नव्हतं. आयलाइनर वगैरे पण आहे, फक्त मस्करा नव्हता म्हणून
ती म्हटली मला ते घ्यायचं आहे म्हणून ठीक आहे म्हटलं ओके. तर मस्करा वगैरे घेतला आणि इथे मी टॉपसुद्धा बघितले तर 499 काहीतरी समथिंग टॉप होता. पण मला कपडा त्यातला पातळ वाटला म्हणून मी काही घेतलंच नाही. म्हटलं एखाद्या वेळेस धुतल्यानंतर भरून येत असेल पण मी काही घेतलं नाही कारण ऑलरेडी माझ्याकडे आहे ड्रेस. आत्ताच मी 2 घेतले होते ऑनलाईन म्हणून मी काही ड्रेस वगैरे काहीच घेतले नाही. मग तिकडचं थोडंसं फार फिरलो आणि नंतर आम्ही घरी गेलो. काय खायला वगैरे सुद्धा गेलो नाही कारण लगेच तिचा 3चा क्लास होता म्हणून मग पटपट आवरून सगळं गेलो आम्ही घरी. तर ही तिने सँडल सिलेक्ट केलेली आणि ही दुसरी आहे तर ती मी घेतली होती माझ्यासाठी आणि हे गळ्यातलं घेतलं होतं. खूप छान होतं. तर इकडे दुसऱ्या दिवशीचं ज्या दिवशी तिचं सँड ऑफ होतं तर त्या दिवशीचा पसारा बघू शकता. सगळं टेबलवर काढून ठेवलेलं आहे. जेवढं काही मेकअपला लागते तेवढं. तर इथं तिच्या म्हणजे ही छोटी बहीण आहे माझी, तिलासुद्धा सुट्टी तिने घेतली होती तर तीसुद्धा आली होती. नंतर हिने तर एका रात्रीत ब्लाऊज शिवून दिलं. ही म्हणते मी रात्रीच सकाळपासून काही जेवण वगैरे काहीच नाही केलं. म्हणजे तिनेच ब्लाऊज एका रात्रीत मग तिचा शिवून वगैरे दिला आणि ही साडी घेतली होती नागरिकमधून. तर सॉफ्ट होती, अगदी फुगणारी नव्हती, काय नाही आणि छान होती. मग तिला ते ब्लाऊज आहे तर ते बहिणीनं शिवून वगैरे दिलं आणि तिनंच तयारी केली तिची आणि आमच्या बाजूला जी दीदी एक राहते तिने तिचा मेकअप वगैरे थोडाफार केला छान असा. तर छान दिसत होती मुलगी माझी. तिला बघितल्यानंतर खूप छान वाटत होतं. तर आजकालच्या ज्या काही आया असतील तर त्यांना सगळ्यांनाच वाटत असेल जी काही आपली इच्छा पूर्ण झाली नाही तर ते आपण आपल्या मुलींच्या इच्छा पूर्ण करून आपली जी हौस आहे ती सगळी आपण भागवत असतो. तर छान असं ती हेअरस्टाईल म्हणजे हेअर वाईट ना ते सुद्धा कट केले होते मस्त. माझी खूप इच्छा होती की मी हेअर कट करेन पण मी कधीच असा कोणता तर तिचा लेयर कट केला होता. तर माझी इच्छा होती पहिल्यापासून मी करेन पण मी कधीच नाही केली कारण मम्मी बोलायची नको केस कमी होतील. खूप मोठी होती माझी पहिली तर ती बारकी होतील म्हणून तिने कधी करून दिली नाही. फक्त स्ट्रेट कटच मी करायची. तर मग तिला मी हेअर कट करून आणला होता 2 लेयरमध्ये आणि पुढचे जे केस आहेत तर ते सुद्धा कट करून आणले होते. तर हेअर कटसुद्धा छान झाला होता. तिने सुद्धा पहिल्यांदाच असा हेअर कट केला होता डबल लेयरमध्ये. तर ही आमची बाजूची जी दीदी आहे तर तिनेच मेकअप वगैरे सगळा केला होता. तर ती बोलत होती मला घेऊ नका व्हिडिओमध्ये वगैरे. तरीसुद्धा म्हटलं असू दे काय होतंय छान दिसतेस तू. मग तिनेच असं छान तिला मेकअप वगैरे करून दिला. नंतर हेअरस्टाईल वगैरे हेअरस्टाईल काय तिने केसच अशीच मोकळी सोडली होती. त्यामुळं काही हेअरस्टाईल वगैरे काही नव्हता. तर छान तयार झाली होती आणि मस्त दिसत होती. हेच वर्ष असतं स्कूलचं की लास्ट एंडिंग म्हणजे स्कूलचं जे असतं ना तर टायमिंग हेच असतं लास्ट. परत त्या कॉलेजला वगैरे जाणार, परत कुठे त्या एवढं नटून-थटून वगैरे जाणार म्हणून तिने मस्त असं सगळ्यांनी साड्या वगैरे नेसून हे केलेलं आणि त्यांच्या स्कूलमध्ये सुद्धा व्याख्यान जे करतात वसंत हंकारे तर त्यांनासुद्धा बोलवलं होतं. तर स्कूलवाल्यांनी म्हणजे छान डिसिजन घेतला होता की जे व्याख्यान करतात तुम्ही ऐकलं नसेल तर कधी यूट्यूबवर बघू शकता. डॉक्टर वसंत हंकारे ते सांगलीचे आहेत. कसबे डिग्रज तिकडचे. ते खूप छान व्याख्यान देतात आणि मुलींना स्पेशली मुलांना सगळं काही जे आई-वडिलांचं काही महत्त्व आहे किंवा आई-वडिलांनी तुमच्यासाठी काय काय केलं किंवा काय हे चांगल्या पद्धतीने ते त्यांना शिकवतात आणि डायरेक्टली म्हणजे सगळं जे काही असतं मुलांच्या एज झाल्यानंतर मुलं किंवा मुली कशा वागतात आणि मग काय होतं पुढे तर ते सगळं त्यांनी समजावून सांगितलं होतं. तर आमच्या तिथे आम्ही सुद्धा गेलो होतो. तर सगळ्यांना तिथं एकही असं व्यक्ती नाही तिथं किंवा मुलगी नाही की ती रडली नसेल. सगळे रडतच होते. तर सगळ्यांना मस्त असं त्यांनी व्याख्यान वगैरे दिलं होतं आणि छान दिसत होती माझी मुलगी बघा. तर छान अशी ती तयार वगैरे झाली मस्त अशी. तर तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. असं मला वाटतं की ती खुश असेल किंवा कोणत्याही आईला असंच वाटतं आपली मुलं खुश असली तर आपण खुश असतो.
मग मुलीसुद्धा माझ्या कधीच मला अशा उलटं-सुलटं किंवा असं एखादी गोष्ट नाही म्हटलं तर कधीच त्या हट्ट करत नाहीत, ॲडजस्ट करतात. त्यामुळं मग मी पण जे काही आहे ते देण्याचा प्रयत्न करते. भलेही लवकर नाही, पण जसं होईल तसं मी देण्याचा प्रयत्न करते. माझ्या घरात कपडे पडले सगळे तशीच्या तशी. त्याचा आवाज कमी करते काय म्हणजे आवाज कमी करणार आहे त्या. मस्त मस्त बोल सुरे का आता बोल की आता काय झालं. क्लोजअप इंग्लिश में रखो मेरी इसमें क्यों रख रहे हो. हे तुमच्याकडे पण होतं ना का असं आमचंच आहे. मग अगं एक आल्यावर चेहरा तर तिचा मेकअप वगैरे आवरलं. नंतर आम्ही रिक्षातून स्कूलमध्ये गेलो, कारण तिला शाळेत चालताच आलं नसतं. तर माझ्या बहिणीचा मुलगा, मी आणि ही माझी छोटी मुलगी काय आलीच नव्हती. तर आम्ही तिघं गेलो होतो. मस्त असं छान व्याख्यान वगैरे ऐकलं आणि नंतर आम्ही रात्री घरी आलो. तर इकडे भाऊ आहे तिचा छोटा, तर तोच तिला पकडून नेत होता. तर त्याने पूर्ण स्कूलमध्ये जाईपर्यंत तिचा हात काही सोडलाच नव्हता. तो पूर्ण स्कूलमध्ये जाईपर्यंत तिला पकडून व्यवस्थित घेऊन गेला, कारण तिने उंच टाचीची सँडल घातलेली आणि तो पडेल, ती पडेल की काय असं त्याला वाटत होतं. तर इथं स्कूलमध्ये आल्यानंतर आम्ही इथं चेअर वगैरे टाकलेत, तर इकडे बसलो होतो. अजून ते डॉक्टर वसंत हंकारे आहेत, तर ते यायचे होते. त्यांचं स्वागत वगैरे अजून झालं नव्हतं. तर असं ज्या 9thवाल्या मुली आहेत, तर त्यांनी छान असा मेकअप वगैरे केलेला, मस्त अशा त्यांनी गेटअप केलं होतं महाराष्ट्रीयनमध्ये आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी असं मस्त मुलींनी डान्स वगैरे केला होता. इकडे ते आलेले आहेत, तर त्यांचं स्वागत छान पद्धतीने करत आहेत मुली बघा, मस्त लेझिम वगैरे म्हणजे करत. दीप प्रकाशमान करण्यासाठी सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलन करावे अशी मी मान्यवरांना विनंती करते. शिला गेलं तर आम्ही धुतो, पण आमच्या काळाचा आहे, आमच्या कार्याला अजिबात हात लावायचा नाही. आणि एखाद्या शिक्षकानं थोडा जरी हात लावला, कार्ट लगेच दुसरीच असतं, पण एवढा अभिनय करतं, घराकडे रडत जातं, मम्मी मम्मी मला नाही मारलं. मम्मी त्याच्यापेक्षा हुशार, लगेच फेरीन लावली लावून ठाण्याच्या रस्त्यावरून मध्ये कोणी मारलं मला नवसाला जिंकण्याला नगरसेवक आमचा पाहुणा आहे, हे आहे ते आहे काय आणि त्या बिचारा मुलाला बघायला घाम सुटतो बरं का. आणि आता तर एक नियम असा आलेला आहे की मुलांना मारायचं सोडा, त्यांच्या भावना दुखावतील असं त्यांना बोलायचं सुद्धा नाही. म्हणजे मातानं तंबाखू घेऊन आलं तर आमच्या शिक्षकांनी म्हणायचं या या शेठ या, तुम्हाला देऊ का, या या या. कुठल्या गाला ठेवता, उजव्या ठेवता की डाव्या ठेवता या. आणि तंबाखू खा, आमचे 4 बँच थोडा, 2 फॅन थोडा, शिक्षकाला नाही तर बोला आणि राग घरात नाही जा.
इकडं त्यांचं व्याख्यान वगैरे संपलं होतं तर ते जायला निघाले होते. त्यावेळेस आम्ही थोडं फोटोशूट वगैरे करून घेतलं. तर खूप छान त्यांचा स्वभाव आणि म्हणजे असं सगळ्यांच्या बरोबर ते फोटोज वगैरे काढत होते आणि मुलांनाही खूप छान असे मार्गदर्शनसुद्धा केलं मुलांना, मुलींना. तर कशाप्रकारे वागायचं किंवा कसं आई-वडिलांचा आपल्या मान-सन्मान वगैरे कसा ठेवायचा, तर ते सगळं त्यांनी छान पद्धतीने समजावून वगैरे सांगितलं. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू. बाय बाय.